या ठिकाणी शिवसेनेचे मातब्बर उमेदवार या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून जे जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना आपल्या भागातलं नेतृत्व करायचं आहे असे सर्व उमेदवार या ठिकाणी आपल्या समोर फिरायला आले आहेत. शिवसेना पक्षामध्ये एक संस्था आहे, एक शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं एक प्रतीक आहे. या ठिकाणी साहेबांचा आदेश झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर आपापल्या भागातील लोकशाही मार्गाने इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी आपली इच्छा व्यक्त करतात. ज्याला ज्याला या भागाचं नेतृत्व करायचं ते ते आपल्या भागातील उमेदवारी पक्षाकडे बोलतात आणि त्यानंतर एकत्रितपणे जनतेसमोर जातात. ही एक संस्कृती कुठल्याच पक्षामध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर आदेशाप्रमाणे जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यांना त्या ठिकाणी एकत्रितपणे लोकांच्या समोर जाऊन एक संघ असल्याचं शिवसेनेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. मुळात आपल्याला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला इलेक्शन येतं त्या वेळेला कोण नाही खंड तरी आपल्या कोर्टात जातं आणि आपल्या घोटाळ्यात बोलण्या संदर्भामध्ये नेहमीच तक्रार करत असतो. आठवतोय की एक वेळेला या ठिकाणी बुलडोझर घेऊन संपूर्ण झोपडपट्टी तोडण्यासाठी अख्खा मिलिटरी या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेला आपल्या सर्वांचे आधारस्थान स्वर्गीय आनंद दिघे साहेब हे या ठिकाणी बुलडोझरच्या आडवर येऊन त्यांनी बुलडोझरला परत पाडून आपल्या झोपड्या वाचवल्या. त्यानंतर प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचा काम करायचं असेल, खोटं काम करायचं असेल, आपल्याला त्रास द्यायचा असेल त्यावेळेला पक्षाचे लोक कोर्टामध्ये अधिकाऱ्याकडे जाऊन आपलं झोपडं तोडण्याचं कटकार असतं. आणि 3-4 महिन्यापूर्वी देखील आपल्याला माहिती असेल सर्वांना नोटीस आल्या होत्या. नोटीस आल्यानंतर या ठिकाणी माझी बहीण घाबरली असेल, माझा भाऊ घाबरला असेल, अशा प्रकारची चिंता एकनाथ शिंदे साहेबांनी व्यक्त करून लगेच आम्हाला सर्वांना सांगितलं की आपण तात्काळ एक बैठक घ्या आणि आपल्या सर्व नागरिकांना आधार द्या, त्यांच्या मागे ताकदीने आपण उभं राहू. आणि ऐकायला त्यावेळेला एक सभा झाली होती, आपण त्या ठिकाणी बरीच मंडळी आपण आला होता आणि त्या सभेनंतर संपूर्ण प्रत्येक शाखेमध्ये मग रामनगर असो, सिप्पी तलाव असो, कैलासनगर असो, वारणीपाडा असू दे, जुनागाव असू दे, या संपूर्ण भागातील ज्या ज्या शाखा आहेत त्या त्या शाखेमध्ये प्रत्येकाची नोंदणी आपण करून घेतली आणि तात्काळ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलून घेतलं. 2 दिवस त्याच्यावर विचार लागला झाला, 2 दिवस मिटिंगा चालल्या आणि अंतिम कुठली झोपडीला हात लावू देणार नाही अशा प्रकारचा आदेश त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. परंतु या ठिकाणी जे उपस्थित तुम्हाला दिसतात त्यांना मी सर्वांची नावं घेत नाही, माझ्याबरोबर बऱ्याचशा इच्छुक नगरसेविका, इच्छुक नगरसेवक देखील आहेत. हे सर्वांनी सांगितलं की शिंदे साहेब या ठिकाणी आम्ही नेहमी येतो, आपण झोपड्या वाचवता, पण पुढे काय, कुठेतरी ही तामती तलवार आपल्याला लोकांच्या डोक्यावरती काढली पाहिजे. त्यांना त्यांचा हक्काचं घर या ठिकाणी द्यायला पाहिजे. कारण त्या माणसाचं एक स्वप्न असतं की माझं कधीतरी एक लहानसं घर तरी असावं आणि म्हणून सर्वांनी आग्रह केला आणि त्यावेळेला पुन्हा एकदा क्लस्टरच्या माध्यमातून जी घरं जिथे आहेत त्या घरापेक्षा थोडी मोठी घरं देण्याचं पूर्ण प्लॅन नियोजन या ठिकाणी शिंदे साहेबांनी मंजूर केलेलं आहे आणि हा आनंदाचा क्षण लवकरच तुमच्या या 5 वर्षामध्ये तुमच्याकडे येणार आहे हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आणि त्यासाठी देखील आजही आपण शाखेमध्ये तुमच्या नावाची नोंद करू शकता. आपल्या शाखेमध्ये संबंधित पेपर म्हणजे पाणीपट्टी असू दे, घरपट्टी असू दे, संबंधित पेपर, राशन कार्ड असू ते देऊन आपली नोंद प्रत्येक शाखेमध्ये आपण करून घ्या. हा एक महत्वाचा मुद्दा असताना देखील या भागातील जो
मी आता बघतो ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत त्या ठिकाणी मंदिर बांधले गेले, समोर चांगलं पटांगण आहे, ब्लॉक लावले गेलेले आहे, पठारे तुम्ही सुरू घेतलं ना, या ठिकाणी सगळं सोयी करून घेतलेल्या आहेत, सभामंडप करून घेतलेले आहे. या अशा प्रकारचा प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आता आम्ही इथे समाधानी नाही आहोत. आता आम्ही या येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला घर दिल्याशिवाय राहणारच नाही अशा प्रकारचं स्वप्न घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याच्यानंतर कुठलेच प्रश्न या ठिकाणी बाकी राहणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे. मी जास्त न बोलता 15 तारखेला लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये बेडके येतात त्याप्रमाणे आता इलेक्शन आलं तर अनेक पक्षाची लोक तुमच्याकडे ढालाढाल करत येतील. पण त्यांना सांगा 5 वर्ष तुम्ही कुठे होते, 8 वर्ष तुम्ही कुठे होते, आमचं झोपडं तोडा आला तुम्ही बघायला पण नाही आलात. अशा प्रकारचे त्यांना प्रश्न विचारा आणि 15 तारखेला धनुष्यबाणाच्या समोर पटन दाबून प्रचंड मताने विजय करून एकनाथराव शिंदे साहेबांना एक बहिणीतर्फे आणि भावातर्फे एक बक्षीस द्या एवढं सांगतो. इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.